आणि आज मुंबई हायकोर्टामध्ये आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी या याचिकेतून केली गेली आहे। शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ही मागणी समोर ठेवली गेली आहे। अक्षय भाटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। अक्षय, सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली आहे त्यात त्यांनी व्हीप पासून संरक्षण मागितले, तर दुसरीकडे हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या शिंदे गटातल्या याचिकेमध्ये मागणी आहे की व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करा। प्रज्ञा, या संदर्भात कालच सुनावणी होणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे असं कळतंय। ही जी सुनावणी आहे ती महत्वाची ठरेल, कारण की शिंदे गटाला म्हणजे ज्यांची आता शिवसेना जी अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांना, तर त्या शिवसेनेला अशी अपेक्षा होती की जो निर्णय हे राहुल नार्वेकर घेणार आहे विधानसभा अध्यक्ष, त्या निर्णयामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं जाईल अशी त्यांना अपेक्षा होती। पण जो निर्णय आला त्यामध्ये कोणत्याही आमदारांना अपात्र करण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे जर शिवसेना आमची आहे तर आमचा व्हीप म्हणजेच भरत गोगावले यांचा व्हीप जर त्यांनी मानला नसेल तर त्यांना अपात्र करावं ही मागणी घेऊन आता एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना ही पोचलेले आहेत हायकोर्टामध्ये। 2 दिवसापूर्वीच त्यांनी या संदर्भामध्ये पिटिशन फाईल केलं आणि 14 आमदार आहेत, त्या 14 आमदारांच्या विरोधातलं हे पिटिशन आहे आणि त्या आमदारांचं भवितव्य आता हायकोर्टातल्या सुनावणीकडे आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केलेली आहे। याच संदर्भातली याचिका आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासंदर्भातली, मात्र हायकोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे कदाचित त्या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते। त्यामुळे आधी जो निकाल लागणार आहे किंवा आधी जो फैसला होणार आहे या उद्धव ठाकरे गटातील आमदारांचा तो हायकोर्टात होईल अशी शक्यता आहे आणि त्याची सुनावणी आज पहिल्या सत्रामध्ये केली जाईल आणि या सुनावणीमध्ये नेमके कोणते फॅक्ट्स कोणते पुरावे हे मांडले जातात आणि कालची जी एकूणच महापत्रकार परिषद होती त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्याकडून हायकोर्टात कोणते पुरावे दाखल केले जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, अक्षय, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।